त्यांना पण तुम्ही काय वस्तू दिल्या आपले चांगले लागले म्हणत होते ते. हो हो. वस्तू तुमच्याकडे घ्यायचे कारण म्हणजे एक जातीवंत आपलं एक तुमचं आता बघण्यातनं भरपूर अभ्यास झालाय जरा. कधीपासून ओळखताय मला? आम्ही काय झालं मला हाय नाद भरपूर म्हणजे काय झालं आम्ही पण नाद होता पहिला भरपूर. आमचं काय ह्या क्षेत्राशी जरा ते आमचे दिल्यामुळे आम्ही जरा थांबलो पण परत एक आपली इच्छा भरपूर झाली कारण दावणीला त्या बाकीचे जनावर किती पण असले तरी ती एक हुरूप राहत नाही. ती वस्तू बघितल्याशिवाय ती दावणीला हुरूप राहत नाही बघायला. बरोबर. हा. असं म्हणून एक परत एक मनाची भरपूर इच्छा झाली. ते आता मी बघतोय व्हिडिओ तुमचं बघा एक 5-6 महिने झालं बघतोय. म्हटलं आपलं त्यातनं अभ्यास जरा म्हटलं बऱ्यापैकी तुमचा म्हणजे लोकांचं पण म्हणणं बऱ्यापैकी भरपूर तुमच्याविषयी प्रतिसाद चांगला आहे. ते बारीक लक्ष दिल्यावर कळतं असं सहजासहजी कळत नाही कारण जाहिरात करणारे तर भरपूर आहेत. हो जाहिरात करणारे भरपूर आहेत ते काय विषय ज्ञान सांगणारे भरपूर आहेत. पण ते कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे कोण कसा सांगतो किंवा खरंच मार्केट वाढायच्या उद्देशाने कोण काम करतो. बरोबर. वाढ करणं हा वेगळा, मार्केट वाढवणं हा भाग वेगळा. म्हणून सुरुवातीला प्रत्येकाला माझा प्रश्न असतो की तुमचं बजेट काय आहे आणि वय किती पाहिजे, त्या 2 शब्दातच विषय मिटला पाहिजे. बरोबर. म्हणजे तो माणूस आपल्याला किती ओळखतो हे समजतं. आणि दुसरी गोष्ट ही मीडिया बघून प्रत्येकाला एक फक्त तात्पुरती आवड निर्माण झाली. नाही म्हणजे आता तुम्हाला एक माझ्या आता फोनवरनं तर समजत असेल थोडंफार ज्याला जास्त म्हणजे एक घेण्याची इच्छा आहे ती व्यक्ती तुम्हाला संपर्कात राहणारच येणार तुमच्यापर्यंत. नाही बरोबर आहे पण घ्यायच्या वेळेला अनेकांच्या अडचणी पण तेवढ्याच आल्या. बरोबर. काय झालंय अडचणी पण भरपूर घरापर्यंत येऊन गेलेत. काही लोकांनी ठरवलेले सुद्धा आहेत. काही लोकांनी म्हणजे नुसतं चर्चा करून घ्यायचा ही आशा स्वतःला दाखवून शेवटी आईनं नको म्हटली ना वडिलांना नको म्हटली ना आमच्या भागात फुकट देतात म्हणून हा मुद्दा मध्ये मांडून बऱ्याच कॅन्सल केलाय. होय. आणि तिसरा मुद्दा असा आहे की थोड्या वेळेला बरा वाटला माणूस म्हणून त्या विषयाला रंगायचं. आणि नंतर म्हणायचं ही जरा आमच्या गोट्यातलं कमी झाल्यावर घ्यायचं आहे आणि ते आमचं वडील म्हणलंय पुढच्या वर्षी घेईन 6 महिन्यांनी. आपला पाहुणा देतो म्हटलाय म्हणजे ह्याच्यात वेळ भयानक गेलाय. लोकांचा पण गेला आणि माझा पण त्यांच्यासोबत चर्चा करण्यात चाललाच. बरोबर. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा काय विचारत असतो मुद्दा माझा घ्यायचं फिक्स आहे का, नक्की आहे का, निर्णय स्वतःवर आहे का, बरोबर. आणि घेण्याची ताकद किती आपली आपल्याला मांडता आली पाहिजे. मग तुम्ही आता मला ओळखताय किंवा माझे पारख ओळखताय किंवा मी चांगलं काम करतो ह्या धर्तीवर तुम्ही एखादी वस्तू पाठवा म्हणताय. मग मी तुम्हाला ती लाखाची पाठवायची का रुपयाची पाठवायची? बरोबर. म्हणजे अर्थात जुन्या आपलं बजेट पण तुम्हाला माहिती असावी. जुन्या माणसांची एक पद्धत होती. काय पद्धत होती माहितीये का? एखाद्यानं वस्तू द्यायची का रे म्हटल्यानंतर ती घेणारा लायकीचा असेल तर देणार आहे म्हणायचा शेतकरी. ही माहित होतं. काय होतं? माहित होतं पूर्वी एकामेकांच्या गाठीभेटी होत होत्या. पूर्वी एकामेकाकडे जात होते. त्याच्यामुळे प्रत्येकाची मराठी शब्दात लायकी माहित होती. बरोबर. पण आता मोबाईल वरनं लायकी 0 कळते. काय कारण बोलायला सगळ्याला येते रोहन भाऊ. बरोबर. बोलायला कला सगळ्याला दिली देवान बऱ्यापैकी 90% लोकांना. नाही दिला बरोबर आहे. पण त्या बोलण्यावर जाऊन जमत नाही की हा माणूस बोलतोय ना हा चांगल्या किमतीची चांगली वस्तू घेतोय कारण आमचा अभ्यास किंवा आमची नजर किंवा ही शरीर रचना ही वस्तू एवढ्या माणसाला किंवा एवढ्या रकमेत ही बसली पाहिजे. नसेल तर त्या नादाला सुद्धा लागायचं. बरोबर. आणि ओळखीच्या जीवावर आपण काय करतो काय जण आता तो माझा दोस्त आहे हा माझा दोस्त आहे म्हणून त्याला कमी किमतीत नाही तर फुकटात मोजतात लोक आता. मग ते बघताना जग पण त्याच नजरेनं बघते हो. बरोबर. मग मोल कसा वाढायचा?
आणि चव नाही, कशी वाढायची. बरोबर. त्यामुळं पहिला मुद्दा हा बजेट. आता ते आपलं म्हणजे बजेट आपलं कसं झालंय की आता ते पाडीचे आपले एक 20-25 हजार पर्यंत मला पिल्लू जरी असलं त्या पद्धतीनं ते पहिला एक गावलं त्या पद्धतीनं असलं तरी चालतंय. आणि जरी तिथं आता आल्यावरती आता तुमच्या ह्याच्यातनं कळतंय काय कमी जास्त इकडे तिकडे होईल, त्या विषय नाही. पण समोर आल्यावर पसंत पडल्यावर आणि निर्णय क्षमता घेण्याची तर आपली ताकद आहे. असं काय हे नाहीये म्हणजे की ते बोलला. त्यामुळेच मी सकाळी सडेतोड काय म्हटलो, वेळ काढून समोर येणे. हा, मग त्यासाठीच म्हटलं आपलं समोर तुमच्याकडे यायचं. फक्त आता तुम्ही म्हटलं निवांत 8 वाजता कॉल करा, आपण चर्चा करूया म्हणून म्हटलं आपलं करूया. कारण मोबाईल वरून धाडकन निर्णय घ्यायला हा हा तेवढं दिवस मुरलेलं लागतंय त्या गोष्टीत त्या माणसाचं. आता त्यात कसं झालंय म्हणजे आमचा काय म्हणजे तुमच्या एवढा काय आमचा अभ्यास नाहीये कोल्हापर्यंत. एक तुमच्या विश्वासावर आणि आता की आमच्या जवळचे म्हणजे म्हणजे आमच्या वडिलांचे मामा एक आहेत आपलं, ते येतो म्हणलं जोडीला एक दोघे जण, बाकी काय नाही. पण निर्णय घेण्याची क्षमता आपल्या वैयक्तिक आहे. म्हणजे इतरांच्या ह्याच्यावर बाबा असं काय नाही की तुम्ही म्हणताय तसं वडील नको म्हणले ना आई नको म्हटली, असं काही नाही. एक आपल्याला हे झालं की एवढं म्हणजे आपण त्या तयारीनंच येणार तुमच्याकडे. बरोबर. असं आणि एक आपली म्हणजे मानसिकता आपली अशी आहे, त्यामुळे ते आपली त्या ह्याच्यातनंच मी तुम्हाला कॉल केला. बरोबर. असं झालं. मला तुमच्याकडे यायचं म्हटलं तर ते तुमचं लोकेशन पडतंय ह्याला. हो, काय अडचण नाही. यायच्या वेळेला तुमचा टायमिंग दिवस फिक्स झाला की मला फोन करायचा किंवा 1-2 दिवस आधी कॉल करायचा. त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देतो किंवा मेसेज करतो. असं आहे का? चालतंय की. कारण काय झालं आता आमचं सगळं आता एक आठवडाभर जरा उसाला वगैरे तोड आता 2 दिवसात येणार आहे. त्यामुळे एक आठवडाभरात झालं इकडे तिकडे की नियोजन करतो. तुमचं कधी ठरतंय त्याच्या आधी 2 दिवस मला कल्पना द्यायची. म्हणजे कसं की तुम्ही आल्यानंतर तर गाठभेट तर झाली पाहिजे. हो, झाली पाहिजे. महत्वाचं एवढं लांब याचं म्हणजे तुमची गाठभेट झाली आणि पाहिजे. काय लोक निरोप देतायत आणि परत 6 महिने येत नाहीत. म्हणजे मी पण वाट बघायचं आता सोडून दिलंय बऱ्याच लोकांच्या. काय झालंय, येतो जातो म्हणून हेच गप्पा ऐकण्यात दिवस भरपूर चाललेत मोबाईलवरून. बरोबर. येतो म्हणणार मस्त आणि वेळ घालवणार. आपण कोणाची वाट बघायची डोळे आड, का म्हणून वाट बघायची नाही. बरोबर. हे असं विषय भरपूर झालेला आहे. तर त्याच्यामुळे मी रोख बाई ठोक आणि सडेतोड आता बोलायला चालू केलं. नाही, बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय ते योग्यच आहे. आणि जो ह्यात सगळीचा व्यक्ती आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि निर्णय घेणार. आणि माझं आता तुम्ही सुरुवात मागाशी म्हटलात बोलता तुमच्या अभ्यासात आणि आमच्या अभ्यासात तफावत आहे. होय. मग तीच गोष्ट किमतीत सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येकाचं तिथली रीत आहे. जवळपास बघायला गेलं तर आमचा ही सोलापूर जिल्हा म्हणा, सांगली जिल्हा सोडला, इकडचा जत भाग म्हणा, मंगळा, सांगोला हा थोडा भाग सोडला का नाही, इतर भागात ही फुकट पाळायला देण्याचीच प्रथा. होय, बरोबर आहे. तुम्ही म्हणला ते सकाळी योग्यच बोलला. तेव्हा आमचं जे कोल्हापूर, सातारा, सांगली म्हणजे सांगली नाही, तेव्हा आमचा पट्टा इकडचा पश्चिम बाजूचा. चवीची गोष्ट आहे, पण चवीने कमवलेला पैसा कशाला वापरायचा हे अजून कोणाला माहित नाही. बरोबर. आज जर्शीला 1,00,000-1.5 लाख रुपये मोजतायत. उत्तरच्या वयात आजार लागल्यावर डॉक्टरला आणि मेडिकलला लाखो रुपये मोजताय. आणि पोटात दूध जाण्यासाठी आणि दारात गोमूत्र राहण्यासाठी समजा शेण, चवीच्या गोष्टीला मात्र माणूस फुकटात नजरेनं बघतोय. ते नजरेनं फुकट बघण्याची आमच्या इकडच्या लोकांना सवय लागलेली आहे. पण त्याला ती वस्तूची किंमत कळली पाहिजे आपल्याला. पण ती कोणतरी मोडली पाहिजे. बरोबर. आणि त्यातलं रूप कळलं पाहिजे. रूप कळल्यावर फुकट कोणीच देत नाही. बरोबर. आणि आज आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही जर उद्या आमच्या भागात इथं आला तर एक तुमचं सगळं समाधान झालं पाहिजे आल्यासारखं. हे कळणं खूप खूप महत्वाचं आहे. मग त्यासाठी आमची खूप इच्छा आहे
म्हणून तर बघा एक तुमचे ते चॅनल बघून बघून म्हणजे सगळा अभ्यास घेतोय त्यातनं तुमचा. अभ्यास घेऊनच आपली धाडस वाढवायची. हा, कारण पैसा भरपूर असतो प्रत्येकाकडे, प्रत्येक जण जगतो पैशाला, पैसा मिळवायसाठीच. पण बरोबर. आरोग्य चांगलं राहावं, लेकरं चांगली राहावे, घरातली म्हातारी चांगली राहावी, हे शरीर जरा जास्त काळ टिकावं, ह्यासाठी एकच पर्याय की देशी गाय. बरोबर बरोबर. आणि ती चवीची गोष्ट आयुष्यातल्या माणसाची. जर चवीची गोष्ट आपल्याला धाडस करून घेता येत नसेल तर ह्याच्या नादीला सुद्धा लागू नये, कारण त्यात वाया गेलेलं सुद्धा कळणार नाही, वेळ आणि तुमचा पैसा. होय होय होय, बरोबर. काय काय लोक आहेत की भरपूर की थोडक्या पैशात मोजायचं आणि वर्षानुवर्षी घ्यायचं आणि वर्षानुवर्षी कोणाला तर फुकट पाळा द्यायचं, नाहीतर कमी पैशाला विकत द्यायचं. सगळा पैसा एकत्र करा आणि एकदाच वस्तू घ्या ना. बरोबर. पण त्याला कळलं पाहिजे मुळात. नाही, आणि अभ्यास महत्वाचा पाहिजे आणि ते तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवताय कशा पद्धतीत पाहिजे किंवा काय. मग मी जिवंत आहे तोपर्यंत अंमलात आणून घेतला पाहिजे, तेव्हा ती चव कळणार आहे. नाही, बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय ते सगळे योग्य आहे आणि म्हणजे एक समाजाच्या पुढच्या दृष्टिकोनातनं खिलारच्यासाठी तर एक अतिशय योग्य बोलताय तुम्ही. ते काय मोजक्या लोकांना जे समजलंय ना त्यांनी आपल्यापर्यंत ऐकून ठेवायचं नाही. आता मी ते जगापुढे मांडतो का नाही, तुम्ही उदाहरणं ऐकले सकाळ. बघितलं की. मग ते जगापुढे मांडल्यानंतर 4 कान जागी होतील. बरोबर. त्या उद्देशाने मी मांडतो. योगायोगानं म्हणजे आज तुमचा काय म्हणजे आज परिचय त्या माध्यमातून आमचा तुमच्याशी झाला. म्हणजे असं भरपूर चॅनल आहेत वगैरे किंवा काय, पण जे तुमच्या बाबतीत जे मला योग्य वाटलं त्याबद्दल मी म्हणजे त्यावरूनच तुम्हाला मी संपर्क केला. कारण बराच नोकरदार वर्ग संपर्कात आलाय, पण त्याला निर्णय क्षमता एकाची सुद्धा मला दिसून आली नाही आजपर्यंत. म्हणजे 99.99% नोकरदार वर्गाने फोन केला. बर. पण नोकरदार वर्गामध्ये निर्णय क्षमता ही मला 0% दिसली. आम्ही शेतकरीच आहे, पण नाही, मला आलेला अनुभव म्हणजे ते समोर ओळख सांगतात ना मी या नोकरदार वर्गामध्ये आता ह्या बैलगाड्यांच्या शर्यतीमुळे हे झालेलं आहे. पण त्याचं जे खरोखर वस्तूची किंमत किंवा चवीची वस्तू घ्यायची म्हणलं तर त्याला ती तुम्ही म्हणताय तसं धाडस पण पाहिजे. धाडस पाहिजे. मुळात तो स्वतः ग्राउंड लेवलला शेण काढणारा, झाडणारा, धुतणारा, पाणी मारणारा, पाणी पाजणारा, वैरण टाकणारा पाहिजे. स्वतः ते राबणारच पाहिजे. ते नुसतं असं वरनं बोलून उपयोग नाही त्या गोष्टीवर. मी काय सांगितलं की माझ्यापर्यंत ज्यांचे फोन आले ते बरेच नोकरदार वर्गाचे फोन आले. होय. मात्र त्यांचा निर्णय तिसऱ्यावरच आहे. बरोबर. पैसा ह्यांच्याकडे आहे, पैसे ह्याने मोजणार आहेत, पण निर्णय दुसरे घेतात. निर्णय दुसरा म्हणजे घरातला व्यक्ती असू द्या किंवा समाजातला मित्र असू द्या किंवा गोट्यातला एखादा माणूस असू द्या. आणि त्या माणसाला कितपत कळतंय किंवा ज्याच्याकडून निर्णय घेणार आहे त्याची ना आमची ओळख नसते ना. नसते. बरोबर की. बरोबर आहे का. आता समजा नोकरदार वर्गाला आपण समजलोय, आपली बुद्धी समजली, आपली पारख समजली, आपलं काम समजलं नोकरदार वर्गाला. बरोबर. मग तो ज्याच्याकडून निर्णय घेणार आहे त्याचा आपल्याशी संपर्क नाही ना. किंवा आता मी वस्तू टाकली, नोकरदार वर्गाने बघितले आणि तो ज्या व्यक्तीकडून निर्णय घेणार आहे त्या व्यक्तीचा काहीच संबंध नसतो ना त्या गोष्टीशी. नसतं. असे नोकरदार वर्ग आहेत. काही गोष्टी असे पण आहे की त्या व्यक्तीला त्यातली पारख कळते, पण त्याच्या धावण्याला ती वस्तू आली नाही पाहिजे असं पण वाटत असणार. अहो पण त्याला कळलं पाहिजे ना. आता एक किस्सा सांगतो माझ्या समोर घडलेला. म्हणजे चांगल्या सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावरती कामाला एक व्यक्ती होता. तो रिटायर झाला, त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत, त्यानं तोंडानं सांगतोय माझ्याकडे पैसा भरपूर आहे. पण निर्णय क्षमता ही दुसऱ्यावर आहे. आणि दुसऱ्यावर कोणावर, जो ह्या खिलार क्षेत्रातनं 5-10 वर्ष बाजूला सरलाय असा गुरु आहे त्या व्यक्तीचा. गणित बघा, नोकरदार वर्गातला व्यक्ती आणि नोकरदार वर्गातून खिलारची आत्ता रिटायर झाल्यानंतर आवड निर्माण झाली, मात्र त्याचा गुरु कोण, 5 ते 10 वर्ष खिलार क्षेत्रातनं बाहेर सरलेला, बाहेर पडलेले. बरोबर. मग त्यांची अपेक्षा
राहणारच नाही ना की यांच्या म्हणजे दावणीला वस्तू यावी अशी. मग आपल्याला काय वाटतंय, हा माणूस रिटायर आहे, हा माणूस पैसेवान आहे, हा माणूस चांगला आहे आणि हा माणूस आता उतरत्या वयात चांगल्या गोष्टीला लागलाय, म्हणजे याच्याकडे असलेला पैसा किंवा याच्याकडे असलेली रक्कम जो टॅक्स जे भरावा लागतो किंवा इतर ठिकाणी जे आता उतरत्या वयात नोकरदारांना गोळ्या, औषध, बीपी चालू, शुगर, बरोबर. तर आपल्याला काय वाटतं की हा माणूस योग्य रकमेची योग्य गायी योग्य माणसाकडून घेईल किंवा ह्यानं योग्य कालवड किंवा योग्य गायी तात्काळ घ्यावी असं आपल्याला वाटतंय. बरोबर. मात्र तो असा व्यक्ती एखाद्या गुरुवरती विश्वास ठेवतो की त्याला आत्ताच्या समाजातली अपडेटचा गंधच नसतो. बरोबर की. मग तो त्यावेळेच्या 10-5 हजारात नाहीतर फुकट देण्याच्या ह्या बाता करतो एखादा व्यक्ती. बरोबर. मग तो गप्पा मारत असताना किंवा त्यानं जे मांडलेलं असतंय त्याच्यामुळं आपल्याला जे करायचं आहे ते आपण विसरून जातो. म्हणजे ही नोकरदार वर्गाची अवस्था मी जवळून बघितली. बरोबर बरोबर. तुम्ही आता भरपूर अभ्यास केलाय सगळ्यांच्या बाबतीत, काय सांगण्याची गरज नाही. आणि काय झालंय सर माहिती आहे का की आता एक आपण तुम्ही म्हणताय हा एक गोष्ट तर बरोबर आहे की निर्णय घेण्याची क्षमता आणि आपल्याला थोडेफार त्यातला अनुभव असलेले म्हणजे एक अनुभव पाहिजे. सगळ्याच गोष्टी दुसऱ्यावर निर्णय घ्यायचा म्हटलं तर तुम्ही कधी सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून माझा ठेका काय असतो, चांगल्या वस्तूला चांगला दर, नाही तुम्हाला दर देता आला, नाही वस्तू घेता आली, कमीत कमी दर देणारा किंवा घेणारा माणूस तरी उभा करा. बरोबर बरोबर. समजा तर तुमच्या मित्राला 1 लाख रुपयाची वस्तू घ्यायची आणि तुम्हाला 20,000ची घ्यायची, पण त्याला 1 लाख रुपयाची वस्तू घावत नसते, 1 लाख रुपये वस्तू देण्याच्या लायकीचा माणूस घावत नसतो. बरोबर बरोबर. तर ती मदत करणं म्हणजे खिलारवाडीसाठी तुमचा हातभार लागला. बरोबर बरोबर. म्हणजे त्यानं कुठेतरी 1 लाख रुपये नेऊन कुठेतरी टाकण्यापेक्षा ते 1 लाख रुपये योग्य माणसाजवळ योग्य वस्तूकडे गेल्यानंतर हे महत्वाचं आहे. तिचा प्रचार प्रसार, ती नावारूपाला येणं, समाजापुढे येणं, हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतो ना मधला माणूस. बरोबर बरोबर. म्हणजे मधल्या माणसानं ठरवायचं की मला नेमकं कशासाठी, कोणासाठी आणि का काम करायचं. बरोबर बरोबर. म्हणून मी दुपारी एवढं सडेतोड फास्ट बोललो की दिवसा मला वेळ नसतो बोलायला सविस्तर, संध्याकाळी वेळ असतो. त्यातनं जर एखाद्याची टूप पिटली तर गोष्ट घडलीच, नाही टूप पिटली तर तो त्याच्या जागी, मी माझ्या जागी. होय होय बरोबर की. पण माझं कर्तव्य ज्ञान सांगायचं, मार्गदर्शन करायचं, अनुभव द्यायचं. मी 10 मिनिटं संध्याकाळी वापरतो. नाही हीच गोष्ट सर बरं का तुमची खूप चांगली आहे. आणि तुम्ही एक आपुलकी या नात्यानं आमच्याशी चर्चा केली आज, म्हणजे त्या बाबतीत एक आपल्याला बरं वाटलं. म्हणजे तुमच्याविषयी बोलण्यात म्हणजे एकदम तुम्ही जे बोलताय ते आपलं ते पण आम्हाला एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे जरा आम्हाला भरपूर म्हणजे इतरांचा सल्ला घेण्याची जास्त गरज नाही. ते तात्काळ कळलं पाहिजे की बाबा हा माणूस आपल्याला न प्रश्न विचारता उत्तर देतोय म्हणजे कुठंतरी भविष्यात फायदा आहे. बरोबर बरोबर. मग तो फायदा कसा करून घ्यायचा, फुकटात करून घ्यायचा का रुपये मध्ये करून घ्यायचा का 5 रुपयात करून घ्यायचा का 10 रुपयात करून घ्यायचा, हे प्रत्येकाच्या बुद्धीवर आणि प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. बरोबर. चालेल सर, मग आम्ही 100% तुम्हाला यायच्या आधी 2 दिवस तुम्हाला फोन करतो मी. होय. आणि तुम्ही मग आम्हाला कधी वेळ देताय बघा. चालतंय. मला 1-2 दिवस कानावर घाला, फोन करा, कळवा आणि त्यानंतर आपण निर्णय ठरवू. आणि समाजामध्ये खिल्लार वाढ झाली पाहिजे, माती सुपीक वाढली पाहिजे, तरुण वर्गाला या लेकरांना खिल्लारची चव कळली पाहिजे. त्यासाठी चव कळवणारा, चव वाढवणारा, चवीची माहिती देणारा माणूस हा समाजात वाढवला पाहिजे. बरोबर. म्हणजे जेवढं तुम्ही सांभाळता ना तेवढं सांगणारा पण वाढत गेला पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणजे तुम्हाला सांगू का आपल्या इथं आता म्हणजे का आमचे भरपूर इकडे मित्र वगैरे चुलते वगैरे त्यांच्याकडे आहेत, पण आम्हाला एक तुमचा अभ्यास व्यक्तिमत्व मी ते अभ्यास सगळा केला तुमच्या चॅनलवर. म्हणजे तुमच्या पद्धत, बोलण्याची पद्धत वगैरे किंवा पारखण्याची पद्धत बघितली, त्यामुळे ते मला एक तुमच्यावर विश्वास बसला पूर्ण.
आणि तुम्ही जे मला टाकले त्यात पण एक समाधानकारक टाकल्यामुळेच माझी काय भरपूर इच्छा झाली. हा झाला थेरॉटिकली भाग, हा झाला बोलायचा भाग, हा झाला अभ्यासाचा भाग. हो. खरा भाग आहे कुठल्या वस्तूला किती रुपये मोजायचे. बरोबर. हा भाग पुढचा आहे. मग हा भाग प्रत्येकाच्या कुवतीनुसार राहतो. हा बरोबर. जर योग्य वस्तूला, वंशावळीच्या वस्तूला, जातीगोतीच्या वस्तूला जर तुम्ही रक्कम योग्य मोजली, योग्य म्हणजे तिथल्या भागानुसार, तुमच्या भागात फुकट द्यायची प्रथा आहे किंवा 10-20 हजारला मोजायची प्रथा आहे, ही प्रथा इतर भागात मांडायची नाही आपण. नाही मांडायची. बरोबर. मांडल्यावर राग नाही, पण वाढ होत नाही चवीच्या गोष्टीत. वाढ झाली पाहिजे त्या गोष्टी. हा. तरी म्हणजे आता तिथं आल्यावरतीच आपण चर्चा करूया का आपलं तुम्ही बोलशील किंवा काय असं म्हणजे नाही तुमचं ज्या वेळेला फिक्स ठरतंय, नाही आता आपल्याला हालचाल करायची ना, घर सोडायचंय आणि नाही माझी आता तयारी आहे, त्या वेळेलाच मी बोलणार ती गोष्ट. बर बर बर. आलं का तुमच्या लक्षात? आलं लक्षात. त्यानंतर तोपर्यंत तुम्ही चॅनल बघू शकता, तोपर्यंत तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघू शकता, तोपर्यंत अंदाज घेऊ शकता, तोपर्यंत अभ्यासाचा अंदाज घेऊ शकता, तोपर्यंत तुमचा तुम्ही अंदाज घेऊ शकता, तोपर्यंत सगळा वाव मिळतो ना, तो वाव तुम्हाला धाडसासाठी. त्यानंतर निर्णयाचा भाग हा पुढे नंतरचा. बर 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 चालतंय. कारण लोकांचं कसं झालंय, मी मागाशीच वाक्य वापरलंय, बोलायला सगळ्याला येतं बरोबर, पण निर्णय घ्यायला कोणाला येत नाही. धाडस करायला जास्त लोकांना येत नाही. बरोबर. आकडा ऐकला की आमच्यात फुकट देतात म्हणून झाला विषय संपला तिथं. तेच विषय आहे तर आमच्या भागात सगळा. पण आम्हाला त्या गोष्टीचे हे नाही, आम्ही त्या पद्धतीनं तुमच्याकडे आपलं ते वस्तूच्या हिशोबानं देणार आहे आम्हाला. मला असं वाटतंय सातारा सांगली कारण हा श्रीमंतीचा किंवा बऱ्यापैकी परिस्थितीचा जो भाग आहे XYZ कुठलाही असू द्या, बऱ्यापैकी परिस्थितीच्या भागानं बऱ्यापैकी चांगली वस्तू चांगल्या माणसाने घेऊन चर्चेत येलं पाहिजे. ऊसाचे बागायतदार असू द्या किंवा 2 नंबर व्यवसाय असू द्या किंवा कुठलाही इतर नोकरदार वर्ग असू द्या, ह्या माणसाने जर पुढाकार घेतला बरोबर तर गाई कापायला जाणार नाही आणि जग बघताना त्या नजरेनं बघेल आपल्या गाईकडे. बरोबर बरोबर. मी एवढं सत्य सांगतो. आणि जेवढं तुम्ही खाली बघाल आणि चांगलं मिळायला पाहिजे, मात्र मोलानं खाली मिळालं पाहिजे आणि आपल्याला फुकट मिळायला पाहिजे आणि आपली 10 वर्षाची दोस्ती, ह्या गोष्टी जर मध्ये आणल्या तर खिलार वाढणार नाही. वाढणार. बरोबर. मग किंमतच राहणार नाही, उत्सवच राहणार नाही. अहो ज्याचं काहीच गरज नाही, नुसतं दिसण्यासाठी लाख लाख 2-2 लाख 5-5 लाख 10-10 लाख अंगावर घालतो माणूस. मग पोटात जाणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही का 1,00,000-2 लाख वापरू शकत नाही? लहान जरी घेतली तरी ती कायमची दारात झाली ना. होय होय. मातीला शेण गोमूत्र झालं, अंगणात तिचा श्वास झाला, तिच्या अंगावर हात फिरवायला BP शुगर कमी व्हायला औषध झालं, जगात ओळख करून द्यायला गोमाता झाली. बरोबर. दररोज पाया पडायला ती गाय झाली अजून. नाही, गायचं महत्व खूप आहे मोठं. विचार करेल तेवढं कमी आहे, मात्र कमी पैशात आणि फुकटात परिस्थिती बऱ्यापैकी असणाऱ्या माणसाने चुकून सुद्धा बोलायचं नाही. बरोबर. घ्या न घ्या तो पुढचा भाग, पण मी असं असावं म्हणून मी माझं मत मांडलं. ठीक आहे, चालतंय. फोन पण वाचतायत भरपूर, बघतो कोणाकोणाचे. हो चालतंय. शुभरात्री तुम्हाला. शुभरात्री. चालेल, ठीक आहे, ठेवू.